धापेवाड़ा में विकास की नई शुरुआत। राज्य सरकार के सहयोग में 164 करोड़ रुपए की लागत से विभिन्न विकास कार्यों का हुआ भूमि पूजन। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे की मौजूदगी में हुआ ऐतिहासिक निर्णय। विदर्भ का प्रति पंढरपुर कहलाने वाले धापेवाड़ा में 164 करोड़ रुपए की विकास परियोजनाओं का भूमि पूजन हुआ। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे की उपस्थिति में श्री विठ्ठल मंदिर विकास आराखड़े के तहत आधुनिक सुविधाओं का शिलान्यास किया गया। धापेवाड़ा तीर्थ क्षेत्र को और अधिक भव्य बनाने के लिए जल शुद्धिकरण परियोजना, नदी के गहरीकरण, धापेवाड़ा तीर्थ क्षेत्र को और अधिक भव्य बनाने के लिए जल शुद्धिकरण परियोजना, नदी के गहरीकरण और चौड़ीकरण जैसे कई कार्य किए जाएंगे। साथ ही कारंजा पांडुरना सड़क के निर्माण की भी घोषणा की गई, जिससे क्षेत्र के विकास को और गति मिलेगी। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने संदेश भेजकर आश्वासन दिया कि धापेवाड़ा के विकास में धन की कोई कमी नहीं आने देंगे। परमेश्वराने विठ्ठलाने आम्हाला सगळ्यांना दिलं आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम झाला। याबद्दल विठ्ठलाच्या चरणी आपल्या सगळ्यांचं जीवन समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं असा आशीर्वाद विठ्ठल रुक्माईंनी आपल्या सगळ्यांना, माझ्यासहित सगळ्यांना द्यावा अशी हात जोडून त्यांना विनंती करतो, अभिवादन करतो। हा प्रकल्प मंजूर होत असताना मला हे सांगितलं पाहिजे की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांनी जर यामागे पाठपुरावा केला नसता तर आपला हा प्रकल्प पूर्ण झाला नसता। अशा प्रकारचा प्रकल्प तयार करण्याची प्रेरणा ही चरण ठाकूर यांच्यापासून मिळाली। प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा, सरकारमध्ये मंजूर कसा करून घ्यायचा याचं त्यांच्या इतकं कसं कोणाला नाही आहे। त्यामुळे न होणारी कामं पर्यटन स्थळ नसेल तरी पण ते करू शकतात, इतकं त्यांचं एक्सपर्टाईज आहे। त्यामुळे मी त्यांना विनंती केली की धापेवाड्याचं करून द्या आणि आपल्या इथल्या मंदिराचे जे ट्रस्टी आहे, अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांनी याचा सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यामुळे आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला। आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये विकास झाला पाहिजे म्हणजे काय झाला पाहिजे। आज जगामध्ये याची चर्चा आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय। तर याचा संबंध आहे हॅपी ह्यूमन इंडेक्सशी, सुखांकशी। सुखांक म्हणजे काय आहे की गावात चांगला बगीचा असला पाहिजे, गावात चांगलं खेळाचं मैदान असलं पाहिजे, गावातल्या तरुण मुलांच्या हाताला काम असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत असली पाहिजे आणि गावामध्ये खऱ्या अर्थाने मुलांना खेळण्याकरता चांगलं मैदान असलं पाहिजे। असं सुंदर आदर्श गाव आपलं झालं पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटतं।